नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ टॉपिक या आपल्या मायबोली मराठी यूट्यूब चॅनल। बघा लाडक्या बहिणींनो, 12,500 महिलांमुळे आता 11 लाख महिलांच्या जे लाडक्या बहिणी आहेत त्या वेटिंगवर आहेत। जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे तो वेटिंगला आहे या 12,500 महिलांमुळे। तर मग ही जी माहिती आहे ती माहिती काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सगळ्यात मोठी अशी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, तर ही माहिती अजिबात मिस करू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नाहीतर ही माहिती तुम्हाला संपूर्ण बघायला मिळणार नाही आणि ही माहिती तुम्हाला संपूर्ण समजणारही नाही। तर चला मग सुरुवात करूया। बघा लाडक्या बहिणींनो, काय म्हटलंय, सोलापूर जिल्ह्यातील 11,60,000 महिला जे आहेत ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, बरोबर। मग काय म्हटलंय, महिला व बाल विकास जे कल्याण विभाग आहे त्यांच्याकडून 12,500 महिलांची यादी ही प्राप्त झाली। त्याच्यामध्ये काय झाले, त्यांचं 4 चाकी वाहनांची आता पडताळणी सुरू आहे आणि अंगणवाडी सेविका ही प्रक्रिया राबवतात आणि अद्याप पूर्ण ही पडताळणी झाली नाही। त्यामुळे काय झाले, 11 लाख महिला ज्या आहेत त्या फेब्रुवारी महिन्याच्या लाभापासून आता वंचित आहेत, बरोबर। तर त्यांनी पुढे काय म्हटलंय, 4 चाकी वाहनांची पडताळणी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जो लाभ घेणाऱ्या 4 चाकी वाहनधारक आहेत महिलांची पडताळणी आता ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि जो अहवाल पूर्ण झाल्यानंतरच तो महिला व बाल कल्याण विभागाला सादर केला जाईल। आतापर्यंत काय झाले, 50 महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ नाकारलेला आहे। बघा, 52 महिलांनी लाभ नाकारलेला आहे। 50 ते 52 महिलांनी याचा लाभ जो आहे तो आता नाकारलेला आहे। या योजनेसाठी काय झाले, कागदपत्रांची सवलत, त्याचबरोबर मोबाईलवर अर्ज भरण्याची सुविधा आणि अंगणवाडी सेविकांची मदत मिळाल्याने अनेक अपात्र महिलांनी अर्ज केले होते। आता काय झाले, पडताळणी सुरू झाल्यामुळे काय झाले, भविष्यात कारवाई होऊ नये याच्या भीतीमुळे काय झाले, लाडक्या बहिणीने सोलापूर जिल्ह्यातील 12 लाडक्या बहिणीने स्वतःहून या योजनेचा 52 महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ बंद करण्याची विनंती केलेली आहे। त्याच्यामुळे काय झालं आहे, तो लाभ आहे तो विलंब झालेला आहे। त्यामुळे काय झाले, घाबरून जाऊ नका। लाभ जरी विलंब जरी झाला तरी मार्च मध्ये दोन्ही महिन्याचे लाभ हा मिळणार आहे। सामान्यतः या योजनेचा लाभ दर महिन्याच्या 15 तारखेला मिळतो। फेब्रुवारी महिन्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही, मात्र मार्च मध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही एकत्रित, बरोबर, दोन्ही एकत्रित लाभ हे मिळणार आहेत अशा अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। बघा, तोपर्यंत काय होणार आहे, 4 चाकी वाहनधारकांना लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण केली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका। मार्च मध्ये तुम्हाला दोन्ही महिन्याचे लाभ मिळतील। कुठल्या महिन्याचं, फेब्रुवारी महिन्याचं आणि मार्च महिन्याचं दोन्ही महिन्याचे तुम्हाला जे 1500 रुपये आहेत ते मिळतील। बघा, अजून अर्थसंकल्प जाहीर व्हायचा आहे त्यावेळी त्या 2100 रुपयाचा जो लाभ मिळणार आहे त्याबद्दलची माहिती मिळणार आहे। अद्याप अशी काही माहिती आलेली नाही, मग त्यामुळे तुम्ही संभ्रमात जाऊ नका। तुम्हाला 1500 रुपये तर फिक्स येणार आहेत, तर 1500 + 1500 3000 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटला जमा होतील। तर बघा, आशा करतो तुम्हाला ही सगळी माहिती समजली असेल। तर बघा, अशाच एका नवीन लाडक्या बहीण योजनेच्या किंवा अनेक शेतकरी योजनेच्या बाबतीत मी माहिती घेऊन येत असतो। तर पुढच्या वेळी भेटूया अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये। धन्यवाद।